मला विश्वासच बसत नाहीये की या धक्कादायक गोष्टी मला इतके दिवस माहीत कशा नव्हत्या. AI. Mark my words, AI is far more dangerous than nukes. AI and robotics is a huge threat to the working class of this country. For everyone who wanted a stable life, good luck, because AI is going to take that. AI कौशल्य नसल्यामुळे Accentureच्या 11,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संपली. I think if this technology goes wrong, it can go quite wrong. But within 5 years, there are no more programmers. आणि याच एका गोष्टीमुळे माझ्या एका जवळच्या मित्राचा 12 लाख रुपयांचा पॅकेज असलेला जॉब गेला. आणि माझ्या मित्रासोबत जे झालं ते तुमच्यासोबत व्हायला अजिबात जास्त वेळ लागणार नाहीये. सो म्हणूनच आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर हा माझा काही मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, किंवा हा व्हिडिओ स्किप करून येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये आपला जॉब गमावून घरी रडत बसा. कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्टनुसार 2030 पर्यंत या जगात 92 मिलियनपेक्षा जास्त जॉब AI मुळे अस्तित्वात नसतील. Artificial intelligence is coming for your job. AI is going to replace you. In just a few years, we'll all be out of work. इवन आता 2026 मध्ये सुद्धा AI काय नाही करू शकत ते सगळंच करतंय. AI कोडिंग करतंय, AI ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग करतंय, AI स्वतःचा चेहरा बदलू शकतंय, तर कुठे AI स्वतःच्या प्रेमात पडून एखाद्याचा डायव्हर सुद्धा करायला लावतंय, तर दुसरीकडे AI स्वतःला वाचवण्यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला ब्लॅकमेल सुद्धा करतंय की तुम्हाला शटडाऊन करू नकोस, नाहीतर मला तुझ्या ईमेल्समध्ये मिळालेलं तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सगळ्यांना सांगावं लागेल. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AI हजारो नाहीतर लाखो लोकांना बेरोजगार करतंय. AI is the supersonic tsunami. आणि या त्सुनामीमध्ये सगळ्यात जास्त धोका कुठल्या जॉब्सला आहे हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये कळेलच. बट वेट, यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह सुद्धा आहे. जो हा रिपोर्ट सांगतोय की 92 मिलियन जॉब्स जातील, तोच रिपोर्ट हे देखील सांगतोय की 170 मिलियन नवीन जॉब सुद्धा निर्माण होतील. आता ते कधी, कुठे आणि कसे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. नमस्कार, माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहताय आकाशिक. सो सुरुवातच आपण यापासून करूयात की कुठल्या जॉब्सला आणि कुठल्या सेक्टर्समधल्या जॉब्सला सगळ्यात जास्त धोका आहे आणि कुठले जॉब्स AI पासनं सेफ आहे. आणि त्यासाठीच आत्ताचं जे आपलं मॉडर्न वर्कफोर्स आहे ते 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड करूयात. आणि आता हा प्रत्येक ब्लॉक एका प्रकारचं स्किल लेवल रिप्रेझेंट करतो. म्हणजे ज्या स्किल लेवलच्या अनुषंगाने तुम्हाला जो जॉब मिळतो आणि ज्या सेक्टरमध्ये मिळतो ते. आता ऑफकोर्स याची तुम्हाला जराही कल्पना नसेल, पण या 4 ब्लॉक्समधला जो शेवटचा ब्लॉक आहे त्यामध्ये जे काही येणार आहे ते पाहिल्यावरती तुम्ही तुमच्या कपाळावर हात नाही मारला तर नवलच. तर आता पाहूयात पहिला ब्लॉक, ज्यामध्ये येतात लो स्किल जॉब्स. या ब्लॉकमधल्या जॉब्सला जास्त काही हायफाय किंवा टेक्निकल स्किल लागत नाही आणि म्हणूनच या पर्टिक्युलर ग्रुपला बोलतात ब्लू कॉलर जॉब्स, ज्यामध्ये येतात इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर, गवंडी, वेल्डर, टाईल फिटर आणि पेंटर. आता या सगळ्या जॉब्समध्ये पैसे तर कमी मिळतातच, पण हे सगळे जॉब्स आपल्याला तिथे फिजिकली जाऊन करायला लागतात. आणि म्हणूनच AI सध्या तरी या जॉब्सला, या ब्लू कॉलर जॉब्सला आपल्या भारतामध्ये तरी रिप्लेस करू शकत नाही. कारण अर्थातच डेव्हलपमेंट ज्या वेगाने सॉफ्टवेअर किंवा टेक क्षेत्रात होते ती त्याच वेगाने एखाद्या हेवी इंडस्ट्रीजमध्ये होत नाही. आणि आपल्या भारतात तर हे अवघडच आहे, कारण परदेशात लोक काम जास्तीत जास्त ऑटोमेट कसं करता येईल ते बघतात. फॉर एक्झाम्पल वेमो, अमेरिकेमधली वेमो कंपनीची ड्रायव्हरलेस टॅक्सी कार, जिथे लिटरली एक कार स्वतः ड्राईव्ह करते विदाउट एनी ड्रायव्हर. तुम्ही ती ओला उबेर सारखी बुक करता अँड यू जस्ट सिट बॅक अँड रिलॅक्स, आणि त्यानंतर ती तुम्हाला तुमच्या लोकेशनवरती सुखरूप नेऊन सोडते. पण आपल्या भारतात मात्र सगळं उलट आहे. इथे काम कमी नाही तर वाढवून कसं ठेवता येईल ते पहिलं बघतात. सो म्हणूनच हे अशक्यच आहे की AI आपल्या भारतामध्ये हे सगळे ब्लू कॉलर जॉब्स घेऊ शकेल. असो आता पाहूयात ब्लॉक नंबर 2. पण त्याआधी तुम्ही जर का प्रायव्हेट कंपनीमध्ये असाल किंवा तुम्ही जस्ट कामाला सुरुवात केली आहे ॲज अ फ्रेशर, किंवा तुमचा पगार जर का 25,000पेक्षा खाली आहे, तर मग हा ब्लॉक तुमची चिंता वाढवू शकतो. कारण यामध्ये येतात लो स्किल आणि हाय रिप्लेसिबिलिटीवाली जॉब्स. बिकॉज या ब्लॉकमध्ये तुमचं स्किल आणि नॉलेज खूपच बेसिक असतं आणि म्हणूनच AIची जी पहिली लाट येईल ती सगळ्यात आधी याच ब्लॉकमधल्या जॉब्सला येऊन धडकेल. म्हणजेच AI सगळ्यात जास्त जॉब्स याच ब्लॉकमधले रिप्लेस करेल. आणि त्यापैकी आपण काही जॉब्सचे एक्झाम्पल घेतले तर पहिला जॉब येतो डेटा एंट्रीचा.
ज्या एका डेटा एंट्री ऑपरेटरला त्याचं काम करायला तास लागायचे, आज तेच काम एक AI एजंट डेटा स्कॅन करून त्याची डेटा एंट्री सुद्धा करतोय, तेही विथ सो मच ॲक्युरेसी. आता यानंतरचा जॉब येतो अकाउंटंटचा. AIची आत्ताच्या काळामध्ये एक अकाउंटिंग सर्व्हिस येते. त्यामध्ये तो सर्व काही जुने नवे हिशोब रेकॉर्ड ठेवतो. अँड इंटरेस्टिंगली आपण एखाद्या एम्प्लॉईला जेवढा पगार देतो त्यापेक्षा खूप कमी पैशात ही AIची अकाउंटिंग सर्व्हिस काम करते, आणि तेही मोर एफिशियंटली अँड विदाउट एनी ग्लिच अँड मिस्टेक. सो थिंक अबाउट दॅट की तुम्ही एका कंपनीचे ओनर आहात आणि तुम्हाला एक एम्प्लॉय हायर करायचा आहे, आणि म्हणूनच आता तुमच्या पुढे 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे एम्प्लॉईला हायर करण्यासाठी HRला सांगणे, मग ती HR लिंक्डइन आणि इंडीडवरती हायरिंगसाठी पोस्ट करणार, खूप सारे ॲप्लिकेशन्स येणार, त्यानंतर इंटरव्ह्यू, फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड होणार, आणि त्यानंतर कुठे एक एम्प्लॉई हायर होणार. आणि या सर्व गोष्टीसाठी तुमचा किमान 1 महिना जाणार. आता तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही काही 1500 रुपयांमध्ये एखाद्या AI एजंटच्या महिन्याचं सबस्क्रिप्शन विकत घेणार, जे आपल्याला हवं आहे त्याची फक्त प्रॉम्प्ट टाकणार, आणि त्यानंतर तुमचं काम पुढच्या काही मिनिटातच सुरू होणार. सो ऑफकोर्स ॲज अ ओनर तुम्ही दुसराच ऑप्शन चूज कराल. आता पुढचा जॉब असा आहे ज्याबद्दल तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की AI हा जॉब घेऊ शकतो, आणि तो जॉब म्हणजे रिसेप्शनिस्टचा. एमी रिसेप्शन नावाची एक AI एजंट आहे, जी बघू शकते, ऐकू शकते, समजू शकते आणि गेस्ट लोकांशी बोलू देखील शकते. Better? That's subjective. But I'll admit, interacting with humans has certainly. जी 24 तास अवेलेबल असते अँड विथ 0 सिक डेज अँड ऑल्सो विथ नो सॅलरीज. आणि ही रिसेप्शनिस्ट ऑलरेडी आता चायनामध्ये काम करते. सो आता पुढचा जो जॉब आहे त्यामध्ये AIने आत्ताच कितीतरी जॉब रिप्लेस सुद्धा केले आहे, आणि तो जॉब आहे कस्टमर केअर सर्व्हिसचा, जे आता बऱ्याच प्रमाणात ऑटोमेट झालं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ताचं कुठलेही ॲप किंवा वेबसाईट घ्या, लाईक Amazon, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स, अशा कुठल्याही ॲप्सच्या कस्टमर केअरशी जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांचा चॅटबॉट ओपन होतो, जो की AI आहे, ज्यामध्ये तो तुमचं बिलिंग, रिटर्न, पासवर्ड किंवा आणखी काही बेसिक ज्या प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करतो. आणि त्याकडून समजा जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मग कुठेतरी तो कस्टमर केअरशी कनेक्ट करून देतो. आणि इतकंच काय तर थोड्याच दिवसात कस्टमर केअरचा ऑडिओ कॉल देखील AI एजंटच हँडल करेल, आणि तेही कोणाचाही आवाज वापरून, अमिताभ बच्चन, शाहरुख खान किंवा कोणीही. आणि याच सगळ्या AIच्या प्रगतीमुळे भारतात कस्टमर केअर सर्व्हिस सेक्टरमध्ये AIमुळे 1.65 मिलियन जॉब्स धोक्यात आहे. आता पुढचा जॉब जाणार आहे वेअरहाऊस वर्करचा, कारण आत्ताच अलिबाबा, ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीज पॅकिंग, पेकिंग, हँडलिंग आणि इन्व्हेंटरीसाठी AI रोबोट्सचा वापर करतायत, ज्यामुळे 20,000पेक्षा जास्त जॉब्स वेअरहाऊसमधले धोक्यात आहे. आणि का नसणार, रोबोट 24 तास काम करतो, तेही विदाऊट एनी फेल, रिस्क आणि कंप्लेंट. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आजच्या काळामध्ये जो कोणी व्यक्ती रोज उठून ऑफिसला जातो, त्याचा लॅपटॉप उघडतो, लॅपटॉप उघडल्यानंतर तेच सेम सॉफ्टवेअर उघडतो, सॉफ्टवेअर उघडल्यानंतर तीच सेम प्रोसेस करतो, आणि प्रोसेस केल्यानंतर त्याचं काम संपतं, तर अनफॉर्च्युनेटली तो प्रत्येक जॉब AI ऑटोमेट करणार आहे. आता येऊयात अशा ब्लॉककडे जो सगळ्यात जास्त विध्वंसक आणि काळजी करण्यासारखा आहे, आणि तो म्हणजे ब्लॉक नंबर 3. आणि AI सगळ्यात जास्त याच ब्लॉकमधल्या जॉब्सवरती नेम धरून आहे. आता यामध्ये पहिल्या नंबरवरचा जॉब येतो सॉफ्टवेअर इंजिनियरचा. मागच्याच वर्षी Amazon, मायक्रोसॉफ्ट, इंटेल या तिन्ही कंपन्यांनी मिळून 1 लाखांपेक्षा जास्त एम्प्लॉईज फायर्ड केलेत, आणि अनफॉर्च्युनेटली त्यापैकी एक जण माझा मित्रसुद्धा होता. आणखी सांगायचं तर गुगलने सुद्धा देखील 12,000पेक्षा जास्त लोक कामावरून काढून टाकली. आणि यामुळेच इथे प्रश्न असा निर्माण होतो की का एवढ्या सगळ्या कंपनीज लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात फायर करतायत. आणि याचं उत्तर एकच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण टूल्स लाईक GitHub, Copilot, अँटीग्रॅव्हिटी ऑलरेडी एका सॉफ्टवेअर इंजिनियरपेक्षा फास्ट कोड राईट करतायत. एखादा इंजिनिअरिंग स्टुडंट कॉलेजच्या 5-6 वर्षामध्ये जी कोडिंग शिकतो तीच कोडिंग AI एजंट काही मिनिटात राईट करतो. इवन मेटाचा CEO मार्क झकरबर्ग सुद्धा आता हेच बोलतोय. Probably in 2025 we at Meta are going to have an AI that can effectively be a sort of mid-level engineer that you have at your company that can write code. की तो एका मिड लेवल AI इंजिनियरला हायर करणार आहे, सो दॅट ही कॅन राईट कोड फॉर हिम. सो मार्क झकरबर्ग सारखाच विचार आता प्रत्येक CEO देखील करायला लागला. We are now, in terms of the models that write code, I have engineers within Anthropic who say I don't write any code anymore. I just let the model write the code. I edit it. I do the things around it. I think, I don't know, we might be 6 to 12 months away from when the model is doing most, maybe all of what SWEs do end to end.
आता तुमच्यापैकीच बरेच सॉफ्टवेअर इंजिनियर्स हा विचार करत असतील की त्यांचं करिअर आणि फ्युचर हे टेक क्षेत्रामध्ये खूपच सेफ आणि सिक्युअर आहे, पण रियालिटीमध्ये मात्र खूपच वेगळं काहीतरी चालू आहे. But within 5 years, there are no more programmers, especially from the Indian audience. Because you use Claude Code today. How many of you can really say you're a better programmer than Opus 4.5? And you know it's going to be better next. 90% of Anthropic's code is now written by AI because it just kind of works, you know? AI कोणालाच सोडत नाहीये. आता या ब्लॉक 3 मध्ये फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर्सच येत नाही, तर आम्ही सुद्धा येतो, म्हणजेच क्रिएटिव्ह फील्डमधली लोक. ॲव्हरेज यूट्यूबर, इंस्टाग्रामर, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर या सगळ्यांचंच फ्युचर धोक्यात आहे. आणि माझं तर आत्ताच आहे. आणि तसं होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आत्ताच खाली सबस्क्राईब करा. असो, आता सांगायचं काय तर AI ऑलरेडी व्हिडिओ एडिट करतोय, लोगो डिझाईन करतोय, थंबनेल डिझाईन करतोय, स्क्रिप्ट लिहितोय. म्हणजेच एखाद्या क्रिएटिव्ह माणसाला जे काही लागतं ते सगळंच तो करतोय. सो म्हणूनच हे सगळे जॉब क्वाईट रिप्लेसेबल आहे. आणि हो, प्रत्येक क्षेत्रात टॉप 1% क्लबमध्ये कोणी ना कोणी असतातच जो ते सेक्टर रूल करतात. आणि त्याच टॉप 1% लोकांना AIने काही फरक नाही पडत, पण धोका मात्र बाकी ॲव्हरेज लोकांना असतो. ऑल्सो यामध्ये न्यूज रिपोर्टर, ॲनालिस्ट आणि जर्नलिस्ट सुद्धा येतात. आता पाहूयात असा ब्लॉग जो सर्वात जास्त इंटरेस्टिंग आणि सेफ आहे, तो म्हणजेच ब्लॉक नंबर 4. यामध्ये येतात हाय स्किल्स आणि लो रिप्लेसिबिलिटीवाले जॉब्स. या ब्लॉक्समधल्या जॉब्सला AI सहजासहजी हात लावू शकत नाही, कारण यांनीच तर ते बनवले. म्हणजेच या ब्लॉक्समध्ये येतात AI/ML इंजिनियर, सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन आणि खूप सारी तज्ज्ञ लोक. आणि ही तीच हुशार लोक आहेत ज्यांना माहिती होतं की फ्युचरमध्ये काय घडणार आहे, आणि त्यानुसारच त्यांनी स्वतःला वेळेबरोबर इव्हॉल्व आणि अपग्रेड केलं. लाईक या आधीच मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉप 1% क्लब येतो, तर तसाच या टेक क्षेत्रातला टॉप 1% क्लबमध्ये जी काही लोक येतात ती ही लोक, लाईक वी कॅन कॉल देम फ्युचर, भविष्य. आणि हो, या ब्लॉक 4 मध्ये एंटर होणं इतकं काही सोपं नाहीये, कारण हे काही तुमच्या कुठल्या एंट्री लेवल जॉब सारखं नाहीये की तुम्ही कुठली परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला आणि तुम्ही या ब्लॉकमध्ये आलात. इथे तुमच्याकडे लागतात प्रॉपर स्किल्स, एखाद्या पर्टिक्युलर विषयाची सखोल माहिती, त्यामध्ये एक्सपर्टीज, तुम्ही त्या सब्जेक्टचे मास्टर असावे लागतात. आणि म्हणूनच या ब्लॉकमध्ये हेल्थ सेक्टर सुद्धा येतं, डॉक्टर्स आणि रिसर्चर्स. आता यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे, बाकी कुठल्या माहिती नाही, पण हेल्थ सेक्टरमध्ये AI मात्र नक्की प्रगती करणार आहे. कारण इंटरेस्टिंगली बऱ्याच लोकांना वाटायचं, मी मायसेल्फ, मला सुद्धा असंच वाटायचं की AIचा हेल्थ सेक्टरमध्ये एवढा काही परिणाम होणार नाही. आणि काही अर्थाने हे बरोबर सुद्धा आहे. लाईक तुम्हाला आवडेल का तुमचं ऑपरेशन एखादा AI रोबोट करतोय? मला तर नाही आवडणार, पण असं होतंय. फॉर एक्झाम्पल, रिसेंटलीच एका AI पॉवर्ड रोबोटने माणसाच्या शरीरामधली एक खूपच कॉम्प्लेक्स अशी सर्जरी केली, आणि ही सर्जरी त्याने फक्त 7 मिनिटांमध्ये केली आहे. तर दुसरीकडे एक डॉक्टर असा बोलतोय, So I'm about to lose my job, and this is scary because I developed this skill over 20 years. I just boom, look at an X-ray and say, oh, here we go. We have right middle lobe pneumonia, maybe left upper lobe consolidation. Patient is very sick. She has bilateral pneumonia. We need to take care of her. But here comes AI, and of course they pick it up in a second. So now you don't need professional eyes to look at these X-rays. You just have artificial intelligence and they picked up the pneumonia. So I'm going to be applying to McDonald's soon. I hope they have some openings. तो बोलतो की 20 वर्ष काम करून, अभ्यास करून, प्रॅक्टिस करून मी एक स्किल डेव्हलप केलं, लाईक एक्सरे पाहून आजाराचं निदान करणं. पण त्याच सेम आजाराचं निदान AIने काही सेकंदातच केलं. असो, यामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर AI संपूर्णपणे हेल्थ सेक्टर डॉमिनेट करेल, किंवा AIचा यूज करून डॉक्टर्स लोक खूप सारी छान प्रगती करू शकतात, कित्येक तरी लोकांचा जीव वाचू शकतात. पण प्रश्न हाच निर्माण होतो की कुठपर्यंत आणि कधीपर्यंत. एका काळानंतर टर्मिनेटर मूवीसारखा सीन होणार आहे आपल्या इथे. असो, आता बोलूयात अशा जॉब्सबद्दल जो AI रिप्लेस करू शकत नाही. आणि याचं उत्तर खूपच शॉकिंग आहे, कारण आता आपल्या समाजामध्ये ज्या ज्या कामांना, जॉब्सला कमी लेखलं जातं, ते जॉब्स पुढे जाऊन कितीतरी जणांचे करिअर गोल्स होणार आहेत. आणि ते जॉब्स आहेत हेअर ड्रेसर्स, पेंटर, कॉन्ट्रॅक्टर, मिस्त्री, गवंडी, मेडिकल वर्कर, हायवे वर्कर, लेबर, प्लंबर, मेंटल हेल्थ प्रोफेशनल, स्पोर्ट्स पर्सन, आणि ऑफकोर्स शेवटी येतं मुलींच्या वडिलांचं आवडतं सरकारी जॉब्स. आणि आता येतो यामधला सगळ्यात महत्त्वाचा जॉब, आणि तो म्हणजे आपला शेतकरी. AI शेतीसाठी मदत करू शकतो, टेक्नॉलॉजीचा वापर करून बदल घडवू शकतो, पण AI शेती करू शकत नाही. त्यासाठी त्याला शेतकरीच लागेल. आता हे एवढं सगळं पाहिल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की AI जर सगळे जॉब्स घेणार असेल तर माणूस येणाऱ्या काळामध्ये पैसा कमवणार कसा आणि जगणार कसा? जर त्या
त्याकडे जॉब्सच नसतील तर. But what to do about mass unemployment? This is going to be a massive social challenge. And I think ultimately we will have to have some kind of universal basic income. तर सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की AI आपले जॉब्स घ्यायला नाही तर तो टास्क घ्यायला आलाय. सो माझं म्हणणं तर हेच राहील की AIला एखाद्या थ्रेट सारखं बघण्यापेक्षा एखाद्या टूल सारखं बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का बँकिंग क्षेत्रात असाल किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात असाल तर तिथे AI एजंटचा वापर करणं सुरू करा. असे असंख्य AIs मार्केटमध्ये आता सध्या उपलब्ध आहेत ज्याचा यूज केल्याने तुमचं एखादं काम तासामध्ये होणार असेल तर ते काही मिनिटात होईल. फक्त तुम्हाला माहिती नाही की ते कसं यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल क्लॉड AI, ChatGPT हे तुम्हाला लिहिण्यासाठी खूप उत्तम प्रकारे मदत करतात. डीपसीक, परप्लेक्सिटी, गुगल स्कॉलरचा वापर तुम्ही रिसर्चसाठी करू शकता. गिटहब, कोपायलट, अँटीग्रॅव्हिटी तुम्ही कोडिंगसाठी यूज करू शकता. व्हिडिओज आणि फोटो जनरेट करायचे असतील तर सोरा, रनवे, 11 लॅब सारखे AIs तुम्हाला खूप मदत करू शकतात. आणि यात सर्व AIचा छोटा छोटा वापर करून तुम्ही काळाच्या मागे राहणार नाही. आणि यातली सगळ्यात बेस्ट आणि ग्रेट गोष्ट म्हणजे तुम्हाला AI शिकण्यासाठी कुठली डिग्री लागत नाही. लागते ती फक्त उत्सुकता आणि नवीन काहीतरी शिकण्याची आवड. कारण भविष्यात AI मुळे असे जॉब्स क्रिएट होतील ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. लाईक 2030 मध्ये निर्माण होणारे जॉब्स आज अस्तित्वात सुद्धा नाहीये. कोणी विचार केला होता की प्रॉम्प्ट इंजिनियर नावाची एखादी पोस्ट असेल. आणि म्हणूनच आजच्या या नवीन युगात श्रीमंत आणि सक्सेसफुल तो नाही होणार की ज्याला सगळं माहिती आहे, तर श्रीमंत आणि सक्सेसफुल तोच होईल जो AIचा वापर करायला शिकला. आणि असं जो कोणी करेल तोच फ्युचरमध्ये सेफ असेल. कारण AIचा सर्वात जास्त विध्वंसक परिणाम हा त्या लोकांवरती होणार नाही ज्यांना AI बद्दल माहिती नाहीये. उलट अशा लोकांवरती होणार ज्यांना माहिती होतं की AI काय काय करू शकतं पण त्यांनी त्यावरती काहीच केलं नाही. असो आता जाण्याआधी AI अशी एक गोष्ट आहे जी कधीच करू शकत नाही, ते म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब. ते तुम्हालाच तुमच्या बोटाने करावं लागेल आणि खाली कमेंटसुद्धा. आणि हो, तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही कॉमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब कराच. पण मला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. तिथे सुद्धा मी खूप अमेझिंग कॉन्टेंट घेऊन येणार आहे. सो भेटूयात आपण लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय. सबस्क्राईब टू आकाशिक.